जमिनीची पाणी मागितलं आणि एवढा कमी आवाज कसं आहे? बोलो भारत माता की वंदे वंदे। आज जलसंपदा विभागाच्या वतीने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पुढाकारानं आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 अंतर्गत पिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी तसेच बोगद्याच्या कामाचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते आपल्या राज्याचे कर्तबगार लोकाभिमुख लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे कर्तबगार मंत्री आमच्या भगिनी श्रीमती पंकजाताई मुंडे, या खात्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी, अप्पर मुख्य सचिव माननीय दीपक कपूर साहेब, आपल्या विभागाचे खासदार सन्माननीय बजरंगी सोनवणे, बसा भगिनी बसा, काय झालं नाही पाठीमागे, बसा बसा, तो 1 रुपया खाली बसा, पाठीमागे काही सुरू नाहीये। आपल्या वक्फ बोर्डचे अध्यक्ष मान्य समीरजी काशी, मान्य आमदार प्रकाशजी सोळुंके, आमदार नमिताताई मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीपजी क्षीरसागर, आमदार नारायणरावजी पाटील, आमचे मित्र माजी आमदार भीमरावजी धोंडे, ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार साहेबरावजी दरेकर नाना, माजी आमदार लक्ष्मणराव पवार, श्रीमती रश्मीताई बागल, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय शंकरराव देशमुख, जयदेवजी धस, आपले युवा नेते, आपल्या गोदावरी खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोषजी तिरमनवार, सर्व महामंडळाचे मुख्य अभियंता, अध्यक्ष अभियंता आणि जमलेले सर्व माझे शेतकरी बांधव, भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात येणाऱ्या कृष्णमय भीमा या उपखोऱ्याच्या मधील दुष्काळग्रस्त भागाला नवी संजीवनी देण्याकरता राज्य सरकारने सुरू केलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत आज आपल्या आष्टी तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ होतोय। आणि या कार्यक्रमासाठी त्यांच्या अथक प्रयत्नानं, त्यांच्या दृष्टीपणानं आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प ज्यांनी केलेला आहे त्या आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभास्ते त्याचा शुभारंभ झालेला आहे। मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि हा कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराने घेऊन आलेला आहे। मी मुद्दाम त्याचं नाव शेवटी मागे ठेवलं। सुरेशराव म्हटले मेरे पास कौन है, तो मेरे पास हमारे बंधु सुरेश धस है आणि हमारे सबके पास आदरणीय देवेंद्र जी है। या ठिकाणी आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे, कारण सुरेश धस एक आगळा वेगळा रसायन आहे। जे करायचं ते खुलेआम करण्याची भूमिका त्यांची असते आणि स्वतः करता काही मिळवायचं नाही। जे करायचं ते जनतेसाठी करायचं, जनतेच्या उत्कर्षाकरता भविष्याकरता करायचं आणि त्यांचा तो संघर्ष, त्याचा परिणाम आजच्या या कामाचा शुभारंभ होतो। मित्रो, मला आपल्या निमित्तानं सांगितलं पाहिजे। मला या निमित्तानं कृष्णा मराठवाडा, आमच्या मराठवाडा गोदावरी मराठवाडा सिंचन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे। आमचे अप्पर मुख्य सचिव माननीय दीपक कपूर साहेब यांचं अभिनंदन करायचं आहे। इतक्या कठीण परिस्थितीमध्ये या योजनेला पाणी उपलब्ध करण्याचं काम त्यांनी ते केलंच, परंतु अतिशय वेगानं वेगवेगळ्या माध्यमातून, उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून, बोगद्याच्या माध्यमातून दुष्काळ भागात पाणी कसं येईल असा सगळ्यांचा प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी केली। मी तमाम शेतकरी बांधवांना विनंती करतो की आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मनापासून आपण अभिनंदन करावं।
मला दुसऱ्यांदा आभार मानायचे ज्यांच्या या जमिनी बुडीत या प्रकल्पामध्ये बुडीत झालेल्या आहेत अशा या सगळ्या शेतकरी बांधवांचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सत्कार केला। आज त्या बुडीत क्षेत्रामधल्या शेतकऱ्यांनी जर त्याग केला नसता तर आपला हा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता। मित्रो, त्यांचं सुद्धा आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। राज्य सरकारनं 2017-18 मध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत 11,726 कोटी रुपयाच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्यानंतर कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामाला अतिशय वेगाने सुरुवात झाली। 2 टप्प्यामध्ये काम करायचं। पहिल्या टप्प्यामध्ये 33,495 हेक्टर क्षेत्रासाठी व दुसऱ्या टप्प्यासाठी 87,188 हेक्टर आपण पाणी उपलब्ध करणार आहोत आणि आज आपण या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ केलेला आहे। त्याची कामं पूर्ण झाल्यानंतर 33,000 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार असून हा संपूर्ण भाग दुष्काळमुक्त होणार आहे मित्रो, आणि ते काम वेळेत पूर्ण करायचं आहे आणि त्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी आता माझ्यावर दिलेली आहे। आणि मी आपल्याला खात्री देतो की जो कालावधी दिलेला आहे किंबहुना ज्या कालावधीपर्यंत ते प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्या अगोदर आम्ही पूर्ण करून दाखवू अशी मी खात्री आपल्या शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो। कारण महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा भाग आहे नगर जिल्ह्याला लागून आहे। नगर जिल्ह्याचा तसा दुष्काळ भागाचं जे काही परिवर्तन करण्याचा प्रयत्न कुकडी कालव्याच्या निमित्तानं त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केला। मागच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जानते राजे तुम्हाला माहिती आहे कोण आहे, त्यांनी कुकडी कालव्याचं फक्त 10 किलोमीटर काम केलं 10 वर्षामध्ये आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी फक्त 4.5 वर्षामध्ये 100 किलोमीटर काम केलं म्हणून नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं, करमाळा तालुक्यापर्यंत पाणी मिळालं। आणि हा खरं भगीरथ आज गोपीनाथराव आपलं हयात असते मला वाटतं आपल्या योजना केव्हाच पूर्ण झाल्या असत्या, परंतु आज योजना पूर्ण करण्याचं दायित्व हे स्वप्न पूर्ण करण्याचं दायित्व माननीय देवेंद्रजींच्या खांद्यावर आलेलं आहे आणि ते समर्थपणे ते पूर्ण करतायत याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं राज्य दुष्काळमुक्त करण्याचा जो आता एक अविरत असा प्रयत्न सुरू आहे, विशेष करून मला अभिनंदन केलं पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे आपले विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं की त्यांनी या नदीजोड प्रकल्पाकरता दिलेली चालना त्याचा पहिला शुभारंभ मध्य प्रदेशमध्ये त्यांनी केला। आणि मला माननीय मुख्यमंत्री सांगत होते की आता राज्याच्या नदीजोड प्रकल्पाला जास्तीचा निधी केंद्र सरकार देणार आहे, म्हणून मला आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करायचं आहे। आपणही टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करूया। हे सगळं काम करताना मी म्हटल्याप्रमाणे राज्य दुष्काळमुक्त करायचं आहे, पश्चिम वाहिन्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचं आहे, कृष्णा लवादाचं पाणी शिल्लक जे आहे ते आपल्या जिल्ह्यात आणायचं आहे, त्यातून आपल्या सगळ्या भागाला दुष्काळमुक्त करायचं आहे। लोकांची 3-3, 4-4 पिढ्या आपल्या दुष्काळाला पाचीला पुजलेल्या आहेत, पण हा कायमस्वरूपी एक दुष्काळमुक्त करताना रोजगार उद्योग आणि विशेष करून शेतीमध्ये आपल्याला नंदनवन फुलवायचं आहे। सुरेशराव, आपण जी अपेक्षा केलेली आहे 3 TMC पाण्याच्या संदर्भात किंवा जे अतिरिक्त पाणी आपण मागितलेलं आहे 4 TMCचं, निश्चितपणे या सर्वेक्षणामध्ये या दुष्काळी भागाला अधिकचा प्राधान्य देऊन ते उपलब्ध करून देण्याचं दायित्व आम्ही करू ही आपल्याला आम्ही तर आपल्या खात्री देतो। कारण म्हणजे दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, येणाऱ्या पिढीला एक नवं आयुष्य मिळालं पाहिजे, नव्या पिढीला त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे। आणि यासाठी खरं अतिशय समर्पित भावनेनं आज अनेक वर्षानंतर आपल्या राज्याला एक दुष्काळी भागाच्या शेतकऱ्यांच्या संबंधाला नेता आपल्याला मिळालेला आहे आणि हा नेता आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज मी काम करतोय। निश्चितपणे या जायकवाडी आणि या सगळ्या परिसरामध्ये
जे काही पाण्याचं संवर्धन करायचं आहे, नवीन पाणी उपलब्ध करण्याच्या मर्यादा आहेत. पश्चिम वाहिनीचं पाणी आपल्याला 65 TMC आणायचं आहे आणि हा खोरं दुष्काळमुक्त करण्यासंदर्भात जे स्वप्न त्यावेळी आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील, स्वर्गीय गणपतराव देशमुख असतील, यांनी जे पाहिलं होतं आणि हे स्वप्न पूर्तीचं काम त्याची जबाबदारी आज माझ्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयाने दिलेली आहे. त्या मी भाग्य समजतो माझं स्वतःचं आणि म्हणून ही निश्चितपणे साहेब ही जबाबदारी आम्ही समर्थपणे पूर्ण करू अशा प्रकारची खात्री मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपल्याला देतो. मनापासून सुरेशराव अतिशय उत्तम कार्यक्रम केला, एक चांगला कार्यक्रम आपण घडून आणला, त्याबद्दल सुरेशरावचं किती कौतुक करावं ते कमीच आहे. ते माझे बंधू आहेत, जसे ते साहेबांचे लाडके पुत्र आहेत तसे माझे ते लाडके बंधू आहेत आणि ते त्यांचा मी लाडका भाऊ आहे. लोकसभेला त्यांनी सुद्धा साहेब सभा घेतल्या दक्षिणेमध्ये, चांगलं काम केलं. सुरेशरावला कधी हाक मारा तयारच आहे आणि म्हणून अतिशय अशा लाडक्या भावाच्या एक कर्तव्य अशा आमदाराच्या आणि कर्तबगाऱ्यानं आपल्या स्वतःच्या कर्तबगारीनं या भागाचं परिवर्तन करून नंदनवन फुलवण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आहे अशा आमच्या कर्तबगार नेत्याच्या आमदारांच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि विशेष करून मला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करे. साहेब, आपण जबाबदारी आपण माझ्यावर दिल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम आहे, आपण सुरू केलेला हा उपक्रम होता. मला वाटतं हे निश्चितपणे सुरू केलेला उपक्रम पूर्ण करण्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला वेळेच्या अगोदर मी पूर्ण करून दाखवू आणि या तमाम शेतकरी बांधवांची आशा मी पूर्ण करू अशी खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण वाट बघत आहात, विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती.